3 दिवसापासून पनवेल परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे। त्यामुळे अनेक नागरिकांचे आणि रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे। पनवेल महानगरपालिकेने दावा केला असला नाले सफाई झाली असली तरी आपण पाहू शकता ही नाले सफाई झाली की नाही यावरून या दृश्यामधून आपल्या दृष्टीने येत आहे। त्यामुळे पूर्णपणे जर बघितले नाल्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी आहे। सगळे असे घाण पाणी जे आहे ते नाले सफाई झाली की नाही यावरून स्पष्टपणे दिसून येते। त्यामुळे पनवेल महानगरपालिकेकडून अनेकदा दावा केला जातो की नाले सफाई झालेली आहे। खरं नाले सफाईची कामं जी आहे मे पर्यंत होणं आवश्यक असतात, त्या दृष्टीने प्रशासनाकडून सूचना दिली जात आहेत। मात्र पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जर आपण बघितल्या अनेक ठिकाणी जे कामं सुरू आहेत रस्त्याची, त्यामुळे तो जो सुद्धा मोठा फटका जो आहे रहिवाशांना बसलेला दिसून येते। कारण रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे संपूर्ण जे आहे ते तळोजा असेल, पनवेल असेल, कळंबुली असेल या भागामध्ये पूर्णपणे जलमय झालेले दिसून आले। त्यामुळे पूर्णपणे सोसायटीमध्ये अनेक दुकानामध्ये आपल्याला पाणी पूर्णपणे घरामध्ये दिसून येते। त्यामुळे संपूर्ण जे आहे गटाराची नाले सफाई करणं आवश्यक होतं। मात्र पनवेल महानगरपालिकेने जर आपण बघितले कुठल्याही प्रकारे नाले सफाई झालेली दिसून येत नाही आहे। त्यामुळे संपूर्ण जे आहे त्याचा फटका जो आहे सर्वसामान्यांना दिसलेला दिसून येतो। आपल्यासोबत इथले नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत रवी भगत सर, आपण जर बघितले नाले सफाई यावरून किती फोल ठरते? खरं तर आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा काम जो नाले सफाईचा हा मे महिन्याच्या एंड ऑफला संपला पाहिजे, परंतु सध्या हा पूर्णपणे पालिका प्रशासनाने याच्यामध्ये फोल ठरला आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून या कळंबुली शहरातले नाले चे कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आलं आहे, या नाल्याचा कॉन्ट्रॅक्टरच मेन या प्रशासनाला भावी झालेला आहे। त्यांच्या अशा म्हणजे एकदम गलिच्छ कारभाराच्यामुळे कामाची पद्धत जी आहे ना, त्यांनी जे गटारचे नाल्याचे काम केलं पाहिजे ते मुळात सुरुवात केली। त्यांनी रस्ते कुठे सारे नाले सफाई केली नाही पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये। तुम्ही कळंबुलीत पाहिलं तर आज एलआयजीचा काही भाग आहे, त्या एलआयजीच्या भागात आजही म्हणजे पावसाला त्या दिवशी पाऊस झाला, आजही त्या याच्या चंबरचा पाणी तो घरात त्यांच्या निघत आहे आणि अजून परिस्थिती तशी आहे। म्हणजे एलआयजीचा भाग असेल, केलवनचा असेल, आता तुम्ही इथं पाहत असाल केल4चा पूर्ण परिसर आहे हा, याच्यात अजूनही काल रात्री आपला केल5च्या समोर ड्रेनेज लाईनची रात्री गाडी आली का तो घरातला पाणी बाहेर निघत नाहीये। म्हणजे अशा पद्धतीचे ड्रेनेज लाईन कोटीचे साधारणपणे टेंडर काढण्यात आलं होतं। तर साधारण हा पनवेल महानगराचा कोट्यवधी रुपयाचा आहे, म्हणजे कळंबुलीचाच बराच कोटी रुपयाचा काम आहे, परंतु सातत्याने या कॉन्ट्रॅक्टरला काही पडली नाही। कारण आता कसं झालं, प्रशासन बसलेलं आहे या ठिकाणी आणि प्रशासन ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर काम करायला मागतं, कॉन्ट्रॅक्टरचं मुळात त्यांच्या प्रभावी होतोय, त्याला कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी मुळात महत्त्वाचं आयुष्य हे जे सत्ताधारी या ठिकाणी बसलेले आहेत, या सत्ताधाऱ्यांच्यामुळे ही सुरुवातीला 5 वर्षाची गेली ना, 5-7 वर्षात महानगरपालिकेमध्ये ज्याचा उगम म्हणजे हा पाणी रस्त्या म्हणजे घरातून निघण्याचा जो उगम होतोय तो कशामुळे होतोय, तर त्याचा उगम आहे धारण तलाव। जो धारण तलाव गेल्या 5 वर्ष सातत्याने आम्ही तक्रार केली, त्या ठिकाणी उपोषणही केले। आपल्या माधुरी चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आलं की तो धारण तलावाची जी खोली आहे ती साफ करण्यात गेले 35 वर्ष। त्यामुळे अजूनही आपण बघितलं नाले सफाई जी आहे ती पूर्णपणे झाली नाही, अर्धवट असते नाले सफाई जे पनवेल तळोजा कळंबुली या भागात सगळे झाले। त्यामुळे सर्वसामान्य जो फटका झालेला पावसामुळे तो बसलेला दिसून येत आहे। त्यामुळे नवीन पनवेल महानगरपालिकेच्या ठेकेदारावर कारवाई करणार का ठेकेदार आणि नवी मुंबई पनवेल महानगरपालिका यांच्या संगनमताने हे सगळं काही हे आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, पनवेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।